मित्रांनो, जय भीम. आपण सर्व आनंदी असालच. एकंदरीत महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्यात त्या पार पडल्या आणि जो रिझल्ट लागला, जे काही रिझल्ट लागला तो रिझल्टच्या जागी आहे. विषय हा आहे की एकंदरीत बहुजन समाजाच्या, आंबेडकरी जनतेच्या विविध पक्षाच्या अंतर्गत निवडणूक लढणारे जे काही उमेदवार आहेत त्यांनी प्रयत्न केला. त्या सगळ्यांचे अभिनंदन. व्यवस्था अशीच आहे ती तुम्हाला जिंकणे म्हणजे एक चॅलेंजेस आहे, तरी आपण अथक प्रयत्न केला. माननीय बाळासाहेब आंबेडकरांचे पण मी अभिनंदन करतो की त्यांनी अत्यंत उत्कृष्ट पद्धतीने रिझल्ट दिला आणि एक पूर्ण महाराष्ट्रभर एक आपलं वलय निर्माण केलं. खरंच फार सन्मानजनक आहे. नवयुवक असलेले आमचे मित्र सुजातजी आंबेडकर, जे अत्यंत उत्कृष्ट असे थिंक टँक आहे चळवळीचे, जे युवकांचा आयडल आहेत, त्यांनी ज्या पद्धतीने प्रचार माध्यमं राबविली आणि आंतरराष्ट्रीय एज्युकेशन पॉलिसीमध्ये जे जे बाबी शिकल्या त्या अंमलात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला, तर त्याचा रिझल्ट अत्यंत सुंदर भेटला. म्हणजे शिक्षण हे फार महत्त्वपूर्ण आहे आणि त्याचा रिझल्ट मिळालाच. काही का प्रमाणात असे ना, पण मिळाला. असो, एकंदरीत वस्त्यांमध्ये जे जे पक्षधारी विविध पक्षाचे लोक जे स्वतःला म्होरके म्हणून घेतात, नेते म्हणतात, लीडर्स म्हणतात ना, स्वतःला वैचारिक म्हणतात, ते फार निश्चितप्रमाणे ते त्यांच्या कार्यप्रणालीनुसार असतीलच. परंतु झालं असं की वस्त्यांमध्ये जे फूट पाळली आहे ते फूट तुम्ही भरून नाही काढू शकत. म्हणून तुमची एक नैतिक जबाबदारी आहे की पक्ष संघटना ज्या काही तुम्ही राजकीय पक्षाच्या अंतर्गत उभ्या करण्याचा प्रयत्न केला किंवा लढलात, ती आपल्या जागी आहे. तुम्ही वस्त्याचं वातावरण खराब करू नका. कारण की एकंदरीत विदूषक हा तुमच्या पाठीशी नाचतो आहे आणि तो विदूषक आपला डमरू वाजवतो आहे आणि आपला आवाज करतो आहे. अशात त्या विदूषकाच्या मागे आपण त्याचे सवंगडी बनता कामा नये. म्हणून आपण आपली स्वतःची सुरक्षा करायला पाहिजे. मुद्दे खूप आहेत. इलेक्शन लढूनच आपण त्या मुद्द्याला रिझल्ट देऊ शकतो असं काही नाही आहे. तुम्हाला त्या संदर्भाने एक आंदोलकीय वृत्तीसुद्धा वापरता येईल आणि तुम्ही त्याला न्याय देऊ शकता. हां, ज्यांचा कोणाचा हेतू असेल की तुम्ही पैसे कमवण्यासाठी इलेक्शनमध्ये उभे राहतात, तर ते भांडवलदार लोक आहेत आणि भांडवलदार लोक ज्या पद्धतीने प्रयोग करतात. पण आपण संघर्षशील लोक आहोत. त्यामुळे आपण एक काळजी घ्यायची की बा एकंदरीत जे काही वस्त्याचं वातावरण खराब केलेलं आहे ते चांगलं कसं करता येईल, एकोपा कसा आणता येईल आणि विविध जे प्रश्न आज आपल्या तोंडापुढे आहेत त्याला न्याय कसा देता येईल. कारण की रात्र ही वैराची आहे, पहारा जागता ठेवावा लागेल, ही परिस्थिती आहे. मित्रांनो, त्या संदर्भानेच हा एक व्हिडिओ होता. तर कृपया याची काळजी घ्यावी एवढी विनंती करतो आहे. जय भीम.